पाणी आहे पण मिळत नाही. वांबरीत शेतकऱ्यांचा संताप. हक्कासाठी उपोषण. वांबरीतील शेतकऱ्यांची सरकारला हाक. अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबरी येथे शेतकऱ्यांचा संताप उफळून आला आहे. वांबरी सारीचं हक्काचं पाणी असूनही दक्षिण भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. अप्रत्यक्ष सिंचन धोरणाला विरोध करत या भागाला हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज 19 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गोरक्षनाथ मोरे यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात 100हून अधिक शेतकरी सहभागी झालेत. वांबरीच्या दक्षिणेकडील सुमारे 900 हेक्टर क्षेत्र अजूनही पाण्याविना आहे. पाणी उपलब्ध असतानाही पाझर तलाव आणि साठवण बंधाऱ्यात ते सोडण्यात आले नाही. विशेष म्हणजे कागदोपत्री मात्र या भागाला पाणी दिल्याचं दाखवलं जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या आंदोलनात सचिन अकोलकर, पोपट मोरे, बाळासाहेब पोटे, विठ्ठल गांधले, राधाकिसन धुमाळ, रखमाजी शेजवळ, अण्णा मोरे, संदीप कांबळे यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. वांबोरी चारीचे पाणी वांबोरीच्या दक्षिण भागामध्ये सुमारे 900 हेक्टरला मिळत नाही. हा भाग कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित आहे. वांबोरी चारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे असं समजून दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे. परंतु आता पाटबंधारे विभाग हे काम दुसऱ्या टप्प्याचं असं गृहीत धरतं. तर काही अधिकारी सांगतात हे पहिल्या टप्प्यातलं काम आहे. परंतु पहिल्या टप्प्यातलं जे अप्रत्यक्ष सिंचनाखाली वांबोरी भागातील पाझर तलाव भरायला पाहिजे होते त्या काळामध्ये वितरेका न टाकल्यामुळे भरण्यात आलेली आहे. म्हणून वांबोरी भागाचं पाण्याला जे हक्काचं पाणी आहे त्यासाठी आम्ही शेतकरी या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. तरी शासनाने आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत आणि जिल्ह्यातील प्रश्न असल्यामुळं या प्रश्नामध्ये लक्ष घालावं आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या भागाचा पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा ही आमची विनंती आहे. आता प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि वांबरीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.